करूया। राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा गुप्त भेटींची चर्चा रंगली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी घेतलेल्या भेटीनं अनेक प्रश्न निर्माण केले। पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवारांना देखील या संदर्भात माहिती नव्हती असा दावा समोर आल्यानंतर चर्चांना आणखी उधाण आले। त्याच वेळी जयंत पाटीलही वर्षावर पोहोचले आणि त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलंय। पाहूयात। हा पण विषय तुम्ही अविश्वास हा शब्द सुद्धा तुमच्याकडनं मी पहिल्यांदा ऐकतोय। मी कधी ऐकलं ना आमच्या पक्षात अविश्वासा विषय। ज्या वेळेला ज्या बाबी बहिणींच्या माहितीकरता सांगणं आवश्यक आहे ते नियमितपणाने आम्ही सांगत असतो। तर आमच्या दोघांच्या भेटीचा आणि जयंतरावांच्या भेटीचा दुरान्वेही साडी मात्र काही संबंध नाही। मुख्यमंत्री फडणवीसांच्या घेतलेल्या भेटीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिलेलं हे स्पष्टीकरण। मंगळवारी रात्री राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंनी मुख्यमंत्री यांची वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली। पक्षाच्या या दोन महत्त्वाच्या नेत्यांनी घेतलेल्या मुख्यमंत्र्यांच्या या भेटीबाबत पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवारांना माहितीही नव्हती। दरम्यान मतदारसंघातील कामांबाबत भेट घेतल्याचं तटकरेंनी सांगितलंय। नाही, हा प्रश्न पक्षांतर्गत आहे, त्याच्यामध्ये काही दुमत असं काही कारण नाही। आम्ही बहिणी आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत। ज्या वेळेला ज्या बाबी बहिणींच्या माहितीकरता सांगणं आवश्यक आहे ते नियमितपणाने आम्ही सांगत असतो। आमचा संवाद ट्युनिंग अतिशय उत्तम आहे। मी खासदारी आहे। माझ्या लोकसभा मतदारसंघात अनेक विकासाची कामं असतात। मुख्यमंत्र्यांची प्रत्येक वेळची भेट ही काय राजकीय भेट अशातला काय भाग नाही। माझ्या लोकसभा मतदारसंघातली काय कामं आहेत, माझी दिल्लीच्या स्तरावरती काय प्रस्ताव राज्य सरकारकडनं पाठवायचे आहे, अशा वेळेला प्रत्येक गोष्ट ज्ञात असणं करणं अभिप्रेतच नाही आहे। ज्या वेळेला राजकीय विषय पक्षाशी निगडीत त्यावेळेला परस्परांच्या जो चर्चा करून आम्ही भेटत असतो। तटकरे आणि पटेल हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेले असतानाच थोड्याच कालावधीत शरद पवारांच्या पक्षाचे नेते जयंत पाटीलही वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी दाखल झाल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली। मात्र जयंत पाटलांसोबत भेट झाली नसल्याचा खुलासा सुनील तटकरेंनी केला। जयंत पाटलांची आमची तिथे भेट झाली नाही। त्यामुळे जयंत पाटील आले, आम्ही दोघे गेलो आणि अर्थ खात्याची चर्चा झाली। हे कुठलं तर्क मला काय कळलंच नाही। जयंत पाटलांचा काय संबंध? जयंतरावांचा काय संबंध? जयंतरावांनी त्यांची भेट कशा कारणासाठी झाली स्पष्ट सांगितलं। जयंतराव सुद्धा वरिष्ठ नेते आहेत। सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी घेतलेल्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवारांना माहिती नव्हती, यावरून राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरींनी वेगळीच शंका व्यक्त केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वावर परत एकदा जाणीवपूर्वक कुरघोडी करण्याचा हा प्रयत्न होतोय का हे सुद्धा तपासलं पाहिजे। आणि विशेष म्हणजे आमचा पक्ष हा एकसंघ आहे असं आम्ही नेहमी म्हणतो, पण पक्षातच सच्चिदानंद सिंहांसारख्यांना सोडून जाणीवपूर्वक पारदादा किंवा वहिनींना अडचणीत आणण्याचं काही लोकांचं षडयंत्र आहे का? हे झालीतले शुक्राचार्य कोण आहे? हे महाराष्ट्र याच्यावर लक्ष ठेवून आहे। अजित पवारांच्या निधनानंतर राज्याचं अर्थमंत्रीपद मुख्यमंत्री फडणवीसांनी स्वतःकडे घेतलंय। अर्थमंत्रीपद पुन्हा राष्ट्रवादीला मिळावं यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्न करणार आहे। मुख्यमंत्र्यांच्या बरोबरती एकत्रितपणाने बहिणींच्या नेतृत्वाखाली आम्ही भेटणार आहोत। अनेक बाबींच्या वरती मुख्यमंत्र्यांच्या जो आम्हाला चर्चा करायची आहे त्या अनेक विषयांच्या मध्ये अनेक बाबींमध्ये अर्थविभाग हा सुद्धा त्याच्यामध्ये आहे। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम लागल्याचं तटकरेंनी स्पष्ट केलंय। वारंवार स्वर्गीय दादा असतानाच विलिनीकरणाच्या चर्चा झाल्या। विलिनीकरणाच्या चर्चेचा अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचल्या। मी अनेक वेळेला म्हटलं मला माहिती होतं, पण दुर्दैवाने दादांचं निधन झाल्याच्यानंतर
विलिनीकरणाच्या चर्चेला पूर्णपणाने विराम मिळाला. काही दिवसापूर्वीच साहेबांच्या पक्षाची राज्य पातळीवरची बैठक झाली. त्यावेळेला कार्याध्यक्ष म्हणून सुप्रियाताई असतील, पक्षाध्यक्ष म्हणून शशिकांत शिंदे असतील, त्यांनी स्पष्टपणे सांगितले की आता विलिनीकरणाच्या चर्चेला पूर्ण विराम आहे. अजितदादा असताना पक्ष एकीकरण करण्याच्या बाबतीमधला निर्णय झाला होता. उद्या भविष्य काळामध्ये काय त्यांच्या पक्षाच्या घडामोडी, त्याचबरोबर बाकीच्या काही चर्चा या त्यांच्या पक्षाच्या घडामोडीशी आमचा संबंध जोडला जातोय. मला वाटतं की त्यामध्ये त्यांच्या पक्षाचा काय निर्णय होईल, त्याच्यानंतरच्या काय भूमिका असेल, त्यावर कुठली चर्चा झालेली नाही. त्यामुळे आता विलिनीकरण, NDA बरोबर जाणं अशा प्रकारचा कुठलाही प्रस्ताव आमच्याकडे नसल्यामुळे आता मला वाटतं की ह्या विषयावर परत चर्चा करणं गरजेचं नाही असं मला वाटतं. गेल्या काही दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांमध्ये विसंवाद असल्याचं समोर आलंय. सुनील तटकरेंनी मुख्यमंत्र्यांसोबत भेटीबाबत स्पष्टीकरण दिलं असलं तरी त्यावरून राजकीय वर्तुळात चर्चा मात्र थांबताना दिसत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.